हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, काळं सोनं कशाला म्हणतात? ऑप्शन ए सोने, बी कोळसा, सी प्लॅटिनम, डी चांदी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोळसा। प्रश्न दुसरा आहे, जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन ए उच्च रक्तदाब, बी मधुमेह, सी कॅन्सर, डी ॲसिडिटी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ॲसिडिटी। प्रश्न तिसरा आहे, लिट्टी चोखा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध पदार्थ आहे? ऑप्शन ए गुजरात, बी केरळ, सी बिहार, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार। प्रश्न चौथा आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त गाव आहेत? ऑप्शन ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश। प्रश्न पाचवा आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन होते? ऑप्शन ए पंजाब, बी गुजरात, सी राजस्थान, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान। प्रश्न सहावा आहे, भारतातील कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात भात खातात? ऑप्शन ए गुजरात, बी पश्चिम बंगाल, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल। प्रश्न सातवा आहे, हिरवे वाटाणे खाल्ल्यावर कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए कावीळ, बी हृदयविकार, सी मायग्रेन, डी कॅन्सर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हृदयविकार। प्रश्न आठवा आहे, कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? ऑप्शन ए मगर, बी हत्ती, सी उंट, डी कासव। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मगर। प्रश्न नववा आहे, जास्त प्रमाणात बर्गर खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन ए कुष्ठरोग, बी मधुमेह, सी आतड्यांचा कॅन्सर, डी हृदयविकार। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आतड्याचा कॅन्सर। प्रश्न 10वा आहे, सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? ऑप्शन ए फ्रान्स, बी जपान, सी युक्रेन, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युक्रेन। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।